इंग्रजी बोलायला सुरुवात करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे टेन्सेस, काळ. आणि त्यातही सर्वात जास्त वापरला जाणारा काळ म्हणजे प्रेझेंट टेन्स. आज आपण या एकाच व्हिडिओमध्ये वर्तमान काळाचे सर्व म्हणजे चार प्रकार अतिशय सोप्या मराठी भाषेत आणि उदाहरणासहित शिकणार आहोत. आजच्या या विशेष क्लासमध्ये तुमचे स्वागत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ. रोजच्या सवयी म्हणजेच हॅबिट्स. त्रिकालबाधित सत्य म्हणजेच फॅक्ट्स किंवा कायमस्वरूपी असणाऱ्या गोष्टी सांगण्यासाठी हे वापरतात. सब्जेक्ट प्लस वर्ब वन प्लस ऑब्जेक्ट. जर सब्जेक्ट ही शी इट किंवा एकवचनी नाव असेल तर क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो. आय ड्रिंक टी, मी चहा पितो. शी राइट्स अ लेटर, ती पत्र लिहिते. द सन रायझेस इन द ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, अपूर्ण वर्तमान काळ. बोलत असताना जी क्रिया डोळ्यासमोर चालू आहे ती सांगण्यासाठी सब्जेक्ट प्लस एमइजार प्लस वर्ब फोर प्लस V1 ING ऑब्जेक्ट. हेल्पिंग वर्ब, सोबतीला यम, ही, शी, इट, नेम, सोबतीला इज, वी, यू, दे, सोबतीला आर. आय एम टीचिंग इंग्लिश, मी इंग्रजी शिकवत आहे. दे आर प्लेइंग क्रिकेट, ते क्रिकेट खेळत आहेत. इट इज रेनिंग, पाऊस पडत आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. जी क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे पण तिचा परिणाम अजून आहे. स्ट्रक्चर पहा. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 पास्ट पार्टिसिपल प्लस ऑब्जेक्ट हेल्पिंग वर्ब्स. आय वो यू साठी हॅव, ही शी इट नेम साठी हॅज. आय हॅव फिनिश्ड माय होमवर्क, मी माझा गृहपाठ पूर्ण केला आहे. शी हॅज गोन टू स्कूल, ती शाळेत गेली आहे. वी हॅव सीन दिस मूवी, आम्ही हा चित्रपट पाहिला आहे. प्रकार चौथा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण वर्तमान काळ. जी क्रिया भूतकाळात सुरू झाली आणि अजूनही चालू आहे. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V4 ING प्लस ऑब्जेक्ट प्लस सिन्स फॉर. आय हॅव बीन लिव्हिंग इन मुंबई सिन्स 25. ही हॅज बीन स्टडिंग फॉर 3 hours, तो 3 तासापासून अभ्यास करत आहे. सराव. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. शी इज इटिंग अ मँगो, हा कोणता काळ आहे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला या सर्व काळांच्या प्रिंटेड नोट्स हवे असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सॲप करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात जिथे आपण पास्ट टेन्स शिकणार आहोत. धन्यवाद.